छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होते। आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेला हा संस्थान गणपती आहे। या संस्थान गणपतीचा उत्सव आजपासून सुरू होतोय। संस्थान गणपती ट्रस्टच्या वतीने हा 10 दिवसांचा उत्सव केला जातो। मूळ मूर्ती ही संस्थान गणपतीची आपल्या समोर आहे, मात्र उत्सव कालावधीची मूर्ती याच मूर्तीच्या उजव्या बाजूला बसवली जाते। ही शाडू मातीची मूर्ती आहे जी इको फ्रेंडली पद्धतीने बनवली जाते। पूर्णपणे लाल रंगाची सिंदूर लावलेली ही मूर्ती असते, मात्र ही मूर्ती आतून शाडू मातीपासून बनवलेली असते, त्यामुळे ती इको फ्रेंडली स्वरूपाची मूर्ती असते। याच मूर्तीची काही वेळा स्थापना होणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेनेचे नेते चंद्रकांत खरे यांच्या हस्ते या ठिकाणी अथर्व शीर्ष पठण आणि त्याचबरोबर पूजा सुद्धा केली जाते। अथर्व शीर्ष पठण झाल्याच्या नंतर या मूर्तीच्या स्थापनेला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे महापौर आहेत नंदकुमार घोडेले। भाऊ, काय सांगाल, कसा उत्सव? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एकतर आज गणेशोत्सवाला प्रारंभ होतो। छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत आराध्य दैवत श्री संस्थान गणपती अत्यंत प्रसन्न वातावरणात, आनंदात, जल्लोषात अशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा होत असताना या ठिकाणी संस्थान गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती, उत्सव मूर्ती ज्याला आपण म्हणतो, तिची पूजा अर्चा होऊन मूर्तीची स्थापना होणार आहे। गणेशोत्सवाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। नवसाला पावणारा गणपती, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करणारा संस्थान गणपती प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणाहून होत असते। आणि मला वाटतं संपूर्ण मराठवाड्यात या गणपतीची ख्याती असताना लोकमान्य टिळक सुद्धा जेव्हा न्यायालयीन कामाकरता शहरात यायचे तेव्हा ते संस्थान गणपतीचं दर्शन घ्यायचे। ही स्वयंभू मूर्ती आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी शिवकालीन मूर्ती आहे आणि म्हणून या मूर्तीचं एक वेगळं महत्त्व आहे, या गणपती मंदिराचं एक वेगळं महत्त्व आहे। तर गणपती मंदिराचं महत्त्व सांगितलेलं आहे। स्वतः चंद्रकांत खरे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशीही बोलणार आहोत। चंद्रकांत खरे स्वतः आपल्याबरोबर आहेत। खरे साहेब, आता स्थापना करताय तुम्ही गणपतीची, संस्थान गणपतीची, काय सांगाल? हे अनेक वर्षाची परंपरा आमच्या छत्रपती संभाजीनगरची आहे। ग्रामदैवत म्हणजे संस्थान गणपती आहे आणि संस्थान गणपतीपासूनच या शहराच्या सगळ्या मिरवणुका वगैरे कार्यक्रम सुरू होतात। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी आता अथर्वशीत झालं आणि आता आरती होणार गणरायाची, आणि त्या दृष्टिकोनातून संभाजीनगरच्या गणेशोत्सवाला सुरुवात होते। यावर्षी काय साकडं घालणार आहात तुम्ही गणपतीकडे? यावेळेस साकडं असं आहे की म्हणजे आता ते राजकीय होईल, पण बोलायला काय हरकत नाही। मी माझं जे साकडं आहे ते सांगितलं पाहिजे, ते राजकीय असो अथवा सामाजिक। माझ्या मनात असं आहे की माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार, महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे शिवसेनेचं, ही प्रार्थना मी त्या गणेशाला करणार आणि त्यासाठी रोज साकडं घालणार। शेवटी कसं आहे की जे गद्दारी झाल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी लाईट पण आले हे झाले। पण आता मात्र गणरायच आपल्या बरोबर आहे, बाकी काही नाही। तुम्ही स्वतःबद्दल काय साकडं घालणार? मी स्वतःबद्दल की जनतेची सेवा करण्यासाठी मला आशीर्वाद राहू दे आणि पक्ष संघटना मजबूत होऊ दे माझ्या हाताने, आणि त्या दृष्टीमधून आम्ही सर्वजण एकत्रपणे काम करू। विधानसभेच्या तिकिटाचं वगैरे साकडं काही नाही, ते आता गणराय आणि उद्धवसाहेब ठरवतील। उद्धवसाहेब आणि गणराय हे दोघं एकत्र ठरवतील। त्यासाठी गणरायाला साकडं तरी घालावं लागेल आधी। गणरायाला साकडं घातलेलंच आहे। तर अशा पद्धतीनं चंद्रकांत खैरे यांनी विधानसभेसाठी सुद्धा गणरायाला साकडं घातलेलं आहे आणि संस्थान गणपतीच्या स्थापनेला आता सुरुवात होते। आपण बघू शकताय की संस्थान गणपती ट्रस्टची मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत। चंद्रकांत खैरे सुद्धा आलेले आहेत आणि सगळे पदाधिकारी आहेत। महापौर नंदकुमार घोडेले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं संस्थान गणपतीची पूजा केली जाते। आणि आपण बघू शकता की संस्थान गणपतीची मूळ शेकडो वर्ष जुनी या ठिकाणी मूर्ती आहे। या मूर्तीची सुद्धा पूजा करणं या ठिकाणी सुरू आहे आणि त्यानंतर शेजारच्या मूर्तीची स्थापना सुद्धा केली जाणार आहे। त्यासाठीची पूजा अर्चा करणं या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सगळे पदाधिकारी सुद्धा जमलेले आहेत आणि या ठिकाणी संस्थान गणपतीच्या प्रतिमूर्तीची उत्सव काळाची साठीची या ठिकाणी स्थापना केली जाणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.